नमस्कार, मी दीपाली कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खूपच साधी सोपी झटपट होणारी मेथीची रस्सा भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवली आहे। गॅस चालू करून कढईत 2 वगळी तेल टाकूया। तेल तापताच त्यात ही निवडून साफ केलेली मेथीची भाजी धुवून कढईत टाकूया। ही भाजी छान फ्रेश गावठी लाल कोराची पाने असलेली भाजी आहे। या भाजीची चव खूपच मस्त लागते। संपूर्ण भाजी धुवून कढईत टाकल्यानंतर वरून चवीनुसार मीठ टाकूया। आता गॅसची फ्लेम मोठी करून भाजी चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया। भाजीला जशी गरम वाफ लागेल तशी तिची क्वांटिटी ही कमी झालेली दिसेल। त्याचबरोबर मिठामुळे कढईमध्ये हे असे पाणी पण झालेले दिसेल। आता भाजी शिजत आहे तोपर्यंत भाजीच्या वाटणाची तयारी करूया। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये टाकूया पाऊण वाटी कच्चे शेंगदाणे। भाजलेल्या शेंगदाण्यापेक्षा कच्च्या शेंगदाण्याचे वाटण पालेभाजीत टाकल्यामुळे भाजी खूपच चविष्ट होते। 7 ते 8 हिरवी मिरची आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या हे सर्व पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये ग्राइंड करूया। भाजीसाठी बारीक वाटण तयार करण्यासाठी यात आपण अर्धा ग्लास पाणी टाकून पुन्हा ग्राइंड करूया आणि छान बारीक वाटण तयार करूया। आता शिजत असलेल्या भाजीत हे तयार वाटण टाकूया। मिक्सरच्या भांड्यात आणखी पाणी टाकून हिसळून ते पाणी भाजीत ओतूया। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी आपण भाजीत ओतलेले आहे। भाजी चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया। भाजी छान मिक्स झाल्यानंतर उकळी येईपर्यंत वाट बघूया। मेथीची भाजी बनवताना गॅसची फ्लेम कुठेच कमी नाही केलेली, मीडियम टू हाय फ्लेमवरच भाजी शिजवायची आहे। भाजीला छान उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आणखी 5 मिनिटे भाजी शिजवूया। भाजी शिजण्यासाठी कढईवर झाकण नाही ठेवायचं। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर रसा भाजीवर झाकण ठेवल्यास रसा बाहेर येतो। आता 5 मिनिटे झाल्यानंतर अशा प्रकारे पळीमध्ये भाजीचं देठ घेऊन या पद्धतीने दाबून बघूया। तुम्ही बघू शकता भाजीचं देठ छान मऊ शिजलेलं आहे। अशा प्रकारे खूपच कमी वेळेत आपली ही मेथीची रस्सा भाजी तयार आहे। गॅस बंद करूया। गरम गरम भाजीवर लगेचच झाकण न ठेवता भाजी थोडी कोमट अशी झाल्यावरच कढईवर झाकण ठेवावे, नाहीतर गरम गरम भाजीवर लगेचच झाकण ठेवले तर भाजीची टेस्ट बदलते, त्याचबरोबर तिचा कलर पण बदलतो। त्यामुळे भाजी शिजल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर लगेचच झाकण नाही ठेवलेले। खूपच साधी सोपी रेसिपी आहे। भाकरीसोबत ही भाजी सर्वजण आवडीने खातील। रेसिपी इतकी सोपी आहे की कोणी पण ही मेथीची रस्सा भाजी सहज बनवू शकतील। मग कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका।